असो अनेक खेळाडूंनी ते चांगले प्रदर्शन केलं. भुवन असो आणि ईश्वर, गजा, गणेश, कितीतरी खेळाडूंनी आज मात्र मनमुराद फलंदाजीचा आनंद लुटला, गोलंदाजीचा आनंद लुटला. शिवाने चौकारांच्या हॅट्रिकने या स्पर्धेची सुरुवात केली होती. आणि आता ईश्वर पहिल्या सामन्यामध्ये 27, दुसऱ्या सामन्यामध्ये 21 आणि या सामन्यामध्ये बघूया काय सलामी देतोय. आज ईश्वर याचा दिवस आहे. ही खेळपट्टी आणि ईश्वर यांचं जणू प्रेम जडलेलं आहे आणि त्याच्या फलंदाजीवर या संघाची खूप सारी मदार आहे. कारण स्वतः एक चांगला फलंदाज आहे आणि त्यांच्या या संघाने बघा फलंदाजीचा निर्णयही घेतलेला आहे. कर्णधाराने स्वतः कर्णधार आहेत आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांची फलंदाजी बहारात आलेली आहे. या सामन्यातही त्यांना वीरेंद्र सेहवागप्रमाणे सुरुवात करावी लागेल. सुरुवात करतोय गोलंदाज अमर. पहिला चेंडू ईश्वरसाठी. उजव्या हाताच्या बाहेरील चेंडूला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. वाईटच्या स्वरूपात एक धाव. क्या कहना चाहोगे, कौन सी टीम का पलड़ा भारी लगता है आपको, या आप कौन सी टीम के फैन हो? देखिए, हम कमेंटेटर्स कभी किसी टीम के फैन हो नहीं सकते, सभी के लिए इक्वल होना होता है. ज़रूर श्री साई स्पोर्ट का थोड़ा सा पलड़ा भारी है कि पिछला 2 टूर्नामेंट वो जीत कर आ रही है, लेकिन आज पद्मशाली राइडर को भी आप हल्के में नहीं आंक सकते. नक्कीच मी या खेळाडूंना अगदी जवळून पाहतो. इथे मात्र फटका फसले. जीवनदान बघा. ईश्वर, मी आधीच म्हटलंय की ईश्वरच्या प्रेमात ही खेळपट्टी आहे. या आधीच्या सामन्यातही त्यांना 2 जीवनदान मिळाले होते. आज नशीब बांधून आले आपल्या कपाळाला. बिल्कुल, एक गेंद पर 2 जीवनदान. पहले कैच छूटा, उसके बाद रन आउट से बचे. ऐसा लग रहा है जब आज ईश्वर घर से निकले तो दही और शक्कर खा के आए थे, माथे पे किस्मत, हाथ में तकदीर लेकर आए हैं. असंच काहीतरी वाटतंय. कारण त्यांची आज फलंदाजी बहारात येते, त्यासाठी त्यांना एक जीवनदानाची आवश्यकता आहे आणि ते जीवनदान लाभलेलं आहे. हे त्यांच्या फलंदाजीचे सूत्र असावं. पॉवर प्लेचे षटक आहे. 4 षटकांचा सामना, अंतिम सामना, मेगा फिनाले. काय दडलंय या सामन्यात. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. वारंवार तुम्हाला जीवनदान मिळणार नाही, वारंवार संधी मिळणार नाही. माघारी परतावं लागेल ईश्वर याला. हमारे डीजे मैन भी कुछ अद्भुत है. हमने अभी उनको पूरा मौका दिया लेकिन वो चाम में नहीं आए. यही हम कमेंट करते होते हैं और उनका सॉन्ग शुरू हो जाता है. पहला झटका लगता हुआ पद्मशाली राइडर को, और बहुत बड़ा झटका. मैन इन फॉर्म ईश्वर आउट होकर डगआउट लौट रहे हैं. थोड़ा सा मिस जज कर लिया था वहां पर दिनेश ने भी, लेकिन कहते हैं ना अंत भला तो सब भला. पहला झटका लगता हुआ पद्मशाली राइडर को ईश्वर के रूप में, और अब बल्लेबाजी के लिए जा रहे हैं पिंटू. कदाचित हा सामना पिंटूचा असेल. या आधीच्या सामन्यामध्ये पिंटू 0 या धावसंख्येवर बाद झाला होता. ईश्वरने धावा बनवल्या होत्या आणि या सामन्यामध्ये कदाचित पिंटू याला सूर सापडू शकते. गेल्या सामन्याचा ते वचपा काढू शकतायत, भरपाई करू शकतायत. त्यासाठी त्यांना खेळपट्टीवर टिकावं लागेल. जेमतेम 35 ते 40 धावांपर्यंत पोचावेच लागेल पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण अंतिम या सत्रात आता मात्र फलंदाजी करणं तितकं सोपं नसेल. चांगले गोलंदाज आहेत श्रीसाई संघाकडे, चांगले फलंदाज आहेत. इथे मात्र बघूया काय घडलंय तिथे. कदाचित जीवनदान मिळालं आहे. हो, पंथाने तर आम्हाला खून केलेली नाही, म्हणजे बॅटला स्पर्श झाला होता. जीवनदान मिळालंय पिंटूला. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते. धावसंख्या होते 3, 4. प्रथमेशला मात्र 3 सामने झाले, सूर सापडत नाही. बड़े मैच के खिलाड़ी हो सकते हैं. प्रथमेश या सामन्यात चांगली फलंदाजी करावी लागेल.
खोलो टप्प्याचा चेंडू काटपेचे सायने क्षेत्ररक्षकाला उलकावणी देऊन चेंडू आमच्या समालोचन कक्षाकडे येतोय. 4 धावांसाठी चौकार. और चौका गया जिसके कारण स्कोरबोर्ड में थोड़ा सा इजाफा. पुन्हा एकदा अमर. क्लीन बॉल प्ले डाऊन. प्लेड ऑन बड़ा विकेट. प्रथमेश इज गॉन. आउट होकर डगआउट लौटते हुए प्रथमेश आउट हो गए. वहां पर अमर को भी समझ में आ गया कि फील्डरों का साथ ना मिल रहा हो तो क्यों ना बोल्ड करके ही सीधा विकेट हासिल किया जाए. दूसरा झटका लगता हुआ मेगा फाइनल में हम नहीं कह सकते. बिल्कुल भी अच्छी शुरुआत की यहाँ पर पद्मशाली राइडर ने. श्री साई स्पोर्ट ने पहले ओवर में तबाही मचाई और जो अमर आउट ऑफ फॉर्म थे, रन लीक कर रहे थे, मेगा फाइनल में थोड़ा सा लय में नजर आते हुए. इसीलिए तो कहते हैं ना, क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी. फॉर्म आता जाता है, क्लास हमेशा बरकरार रहता है. नक्कीच फॉर्मच्या बाबतीत म्हटलं तर सुपर फ्लॉप आहे प्रथमेश. तिन्ही सामन्यामध्ये निराश केले. बघा किती नाराज मनाने परतत आहेत, कारण संघाला योगदान दिलं नाही. वारंवार त्याला सलामीला संधी मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये सलामीला संधी मिळाली नव्हती, त्यानंतर त्याची बढती झाली, मात्र तिथेही त्यांना अपयश. आता गजा, चला घाई करा घाई करा. फलंदाजांनी धावतच मैदान गाठायचं आहे, खेळपट्टी गाठायची आहे. गजा यांना मात्र वारंवार अदला बदल करून संधी मिळत आहे. सन्माननीय अप्पा भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या अप्पा भाऊ, आपलं जय भवानी संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्याने पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे असे दानशूर दाते अप्पा भाऊ यांचं इथे शुभ आगमन होत आहे. आमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय भवानी संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचे सर्व सहकारी, सर्व सदस्य जय भवानी संघाचे त्यांच्या स्वागतासाठी गेलेले आहेत. अप्पा भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय भवानी संघाच्या वतीने JPL चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धाव म्हटल्या तर तशा कमी म्हणता येणार नाही, परंतु 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. महत्वाचे 2 फलंदाज माघारी परतले, ईश्वर आणि प्रथमेश. पिंटू आणि गजा हे 2 मुख्य फलंदाज अजून खेळपट्टीवर आहेत. याच्याकडून एका मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे. सागर गोलंदाजी मार्गावर. पिंटू याने सुद्धा सकाळपासून जशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते संघाचा मुख्य फलंदाज, तशी फलंदाजी त्यांच्यामधून पाहायला मिळालेली नाही. उजव्या बाहेर चेंडू आणि हा चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपात. नऊ धावा झालेल्या आहेत. 9 लॉस ऑफ 2 विकेट. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना, अंतिम सामना JPL चषकाचा 2026चा हा थरार. खोलवर टप्प्याचा चेंडू. पिंटू, मी आधीच म्हटलं की पिंटू आज चाचपडत खेळतोय, आउट ऑफ फॉर्म आहे. त्याच्याकडून खूप सारी अपेक्षा आहे कर्णधाराला, त्याच्या सहकार्यांना, त्यांच्या गोलंदाजांना खूप सारी अपेक्षा आहे. गोलंदाज भलेही फॉर्ममध्ये असतील तरी मात्र फलंदाजांना इनफॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे. हो एक तेज तर्रार चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी. किती धावांपर्यंत जाणं गरजेचं आहे या संध्याकाळच्या सत्रात? देखिए मिनिमम यहाँ पर कोशिश करनी होगी
पद्मशाली राइडर्स को कि एटलीस्ट 40 प्लस तो किया ही जाए, क्योंकि अपोजिशन टीम में देखिए राकेश भंडारी है, जयेश है, दिनेश है, भूमेश है, अमर है, एक को आउट करो तो दूसरा तैयार रहता है. बरोबर. एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत या संघामध्ये. इथे मात्र काटपेरच्या सहाय्याने चेंडूला वळवलंय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूला उचलतोय एका व्यतिरिक्त काही नाही. एकेरी दुहेरी धावाने काही होणार नाही. सिंगल डबल से कुछ नाही होगा, कारण चेंडू वजा होत चाललेले आहेत. सागर 10 धावा डबल फिगर मध्ये पोहोचले. धावसंख्या पाहुणे आमच्यापासून निरोप घेताना फारकत घेताना नरेश जंपल जी हमसे विदा ले रहे हैं रजा घेते हुए. थैंक यू वेरी मच नरेश जंपल जी, आपने अपना कीमती समय दिया जेपीएल ट्रॉफी सीजन 2 को, आपका विशेष आभार. काय सुंदर झेल पकडला. असं वाटलं होतं की चेंडू 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडेल, मात्र त्या क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल. जबरदस्त. बिल्कुल आउटस्टैंडिंग. दिनेश ने वहां पर क्या जबरदस्त रनिंग कैच पकड़ा और गजा भी आउट होकर अब डगआउट लौटते हुए. मुश्किलों में और भी ज्यादा इजाफा, और कहते हैं ना मरता क्या ना करता. अब विजय जा रहे हैं बल्लेबाजी के लिए. काफी मजबूत दमकम वाले बल्लेबाज है, मजबूत काठी वाले बल्लेबाज है, लेकिन क्या बाजियों का दम दिखाएंगे या फिर इसी तरह अच्छी गेंदबाजी से इन्हें भी रोक दिखाएगी श्री साई स्पोर्ट. और मैंने क्या कहा था, देखिए जब आप पिछले 2 टूर्नामेंट जीत कर आ रहे हो ना, आपका मनोबल जो होता है वो चौथे आसमान पर. देखिए कहते हैं जब 2 बराबर के पहलवानों के बीच जंग होती है तो जीतता वो है. आप एक शिक्षक हैं, हमें टीचर ने बरसों से यही सिखाया है, जिसकी मानसिक स्थिति अच्छी हो, जिसको ये यकीन होता है कि मैं इसको हरा सकता हूं अपोजिशन को, बिल्कुल यहाँ पर वही मानसिक स्थिति के साथ आई है, बिल्कुल सटीक माइंडसेट के साथ कि हमें तीसरा कप जीतना है. श्री साई स्पोर्ट. बरोबर आहे. त्यालाच आत्मविश्वास म्हणतात, जिद्द म्हणतात, चिकाटी म्हणतात. फुलटा चेंडू फसलेला आहे. लगातार दुसरा विकेट होईल का? नाही. अगदी सहज झेल घेण्याचा प्रयत्न केला. हा झेल कितपत महाग ठरू शकतोय. ये कैच मानो ऑलमोस्ट ऐसा था योगेश सर कि अगर पकड़ लेते तो मेगा फाइनल पूरे तरीके से इनके कंट्रोल में, लेकिन ये कैच छूटा है या फिर श्री साई का मुकद्दर रूठा है, ये तो आगे पता चलेगा. त्यासाठी विजूला आता दाखवून द्यायचं आहे की माझा झेल तुम्हाला कितपत महाग पडेल. एक झेल सोडला, मात्र हा चषक तुम्ही तुमच्या हातातून गमावला. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मोठस काही योगदान नसेल तिथे एका धावे व्यतिरिक्त. गोलंदाज बदलत आहेत, मात्र मोठा फटका काही येत नाहीये. चौकार षटकार पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत एक फक्त चेंडू सीमा पार गेलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6.50च्या सरीसरीने 13. घाई करा, चला. क्षेत्ररक्षण वारंवार बदलू नका. भूमेश हा एक जादुई गोलंदाज आहे. भूमेशची गोलंदाजी कशा रीतीने खेळून काढावी हे अनेक फलंदाजांना समजलेलं नाही. काय त्याच्या गोलंदाजीमध्ये वैशिष्ट्य आहे हे कुणी अजून ओळखलेलं नाही. भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी असं नाचवलेलं आहे खेळपट्टीवर. फुलटॉस चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पिंटूकडे स्ट्राईक ठेवायची आहे. पिंटूला जास्तीत जास्त चेंडू खेळून काढायचा आहे, कारण आता संघ अडचणीत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय जो घेतला ईश्वर यांनी, तो कदाचित त्यांच्या अंगलट आलेला दिसतोय. मात्र त्यांच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. प्रतीक सारखे गोलंदाज आहेत, गजासारखे गोलंदाज आहेत. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. पिंटूची खेळी समाप्त. फलंदाजी बघितली, संकट मोचक म्हणून केदार यांनी फलंदाजी केली होती. लॉंग लेगला काय षटकार पेश केला होता फुलटॉस चेंडूला,
आणि तो केदार आता मैदानात संकटकाली जातोय. जेव्हा संकट संघावर येते तेव्हा केदारची आठवण येते आणि केदारला आता मात्र त्या संकटातून बाहेर काढावं लागेल संघाला. धावाही करायची आहे, दबावही झेलायचा आहे आणि विकेटही शाबूत ठेवायचं आहे. फुलटा चेंडूला आडव्या बॅटने खेळून काढले. एकच धाव. भूमेश याची जी गोलंदाजी आहे ना, हमारे बीच आगमन होने जा रहे दत्ता जादव जी का मोस्ट वेलकम. आपका हार्दिक स्वागत जेपीएल ट्रॉफी सीजन 2 में. मोस्ट वेलकम दत्ता जादव जी. हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 16. अंतिम सामना. नाणेफेक जिंकल्यानंतर, टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती. हवी तशी धावसंख्या उभारता आलेली नाहीये. उजव्या हातीच्या बाहेरील चेंडूला लेट कट करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतायत. भूमेश 30च्या पुढे तरी धावसंख्या नेणं गरजेचं आहे. जेमतेम आता 30च्या पुढे जाण्याचं. उडवली एसटी. उजवी एसटी उडवली. ऑफ स्टंप. फलंदाजांना विनंती आहे, तुमचा खेळ बघायला येते. जे प्रेक्षक वर्ग जमा झालेले आहेत, अंतिम सामना पाहत आहेत आणि त्या प्रेक्षकांचा अजूनही तुम्ही निराशा केलेली आहे. मनमुराद त्यांना आनंद दिलेला नाहीये. खूप निराश केले प्रेक्षक वर्गाला. बघा किती भरगच्च प्रेक्षक वर्ग इथे पाहायला मिळते. मात्र हवा तसा अंतिम सामना झालेला नाहीये. प्रेक्षक कशाला असतात? प्रेक्षक असतात एक रंगतदार सामना पाहायला, चित्तथरारक रोमहर्षक सामना पाहायला, अतिटतीचा सामना पाहायला. मात्र प्रेक्षकांना तशी फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. इथे हुक शॉट करण्याचा प्रयत्न केला होता. 17 या धावसंख्येवर थांबलेले स्कोर. 3 षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 5, तिसऱ्या षटकात 4. मैदानावर विजू सारखे फलंदाज असताना इतकी दयनीय अवस्था झालेली आहे. काहीतरी कानमंत्र ईश्वर द्यायला गेलेला कर्णधार. 17 धावा, 18 चेंडू संपलेले आहेत. 18 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि चेंडू मागे एक अशी ही सरासरी नाहीये. या षटकामध्ये तुम्हाला 13+, 15+ धावा घेणं गरजेचं आहे. जेमतेम 35 पर्यंत जाल. फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा. हितेश. मुसीबतों में लगातार अजाफा. दिनेश का एक और अच्छा कैच. आउट हो गए वहां पर विजय. ये भी आउट होकर डगआउट लौट रहे हैं. अभी तक कितने रन बने योगेश सर? सिर्फ 17. 17 रन और ऑलमोस्ट आधी टीम डगआउट लौट चुकी है. बिल्कुल भी अच्छी खबर नहीं. मेगा फाइनल में आप इस तरीके का परफॉर्मेंस करते हैं ना, आपके सपोर्टर, आपके दर्शक, आपके समर्थन आपसे खुश होते हैं. कहीं ना कहीं मेगा फाइनल थोड़ा सा फीका पड़ता हुआ जेपीएल ट्रॉफी सीजन 2 का. सारे मैचेस एक से बढ़कर एक. कब बल्लेबाजी के लिए जा रहे हैं प्रतीक. आखिर की 5 गेंदें कुछ करिश्मा कर दिखाना होगा इन्हें. 6 बाद 17. प्रतीक
गोलंदाज म्हणून प्रत्येक यांनी चांगली प्रभावी गोलंदाजी केलेली आहे. ते फलंदाजी म्हणून आता शेवटच्या षटकामध्ये त्यांना धावा वसूल करायचे आहेत. गणेश संघाचे कर्णधार इथे मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आइए अब हमारे बीच आगमन होने जा रहा है हमारे इस टूर्नामेंट के एक मुख्य स्पॉन्सर हमारे लड़के खासदार बालिया मामा साहब के भी बहुत ही करीबी मोस्ट वेलकम पुरुषोत्तम अवंगारी जी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है जेपीएल ट्रॉफी सीजन 2 में। मोस्ट मोस्ट वेलकम पुरुषोत्तम अवंगारी जी, जिन्होंने हमें मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द मैच की ट्रॉफी स्पॉन्सर की। हमारे बीच इनका आगमन हो चुका है और जिन्होंने हमें फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है अप्पा बाबू, वो भी हमसे जुड़े हुए हैं, इनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। थैंक यू वेरी मच टू दी ऑल स्पॉन्सर। और हमारे अभिषेक भैर जय भवानी टीम के स्पॉन्सर, वो भी इस वक्त वीआईपी मंच पर हैं। साथ ही साथ अभिलाष वडला कोंडा जी भी हैं, विशेष आभार करें श्रीकांत कोंडा जी हैं, इनका भी हम, दत्ता जादव जी भी मौजूद हैं, इनका भी शुक्रिया अदा करते हैं। शिंदे साहब, इनका भी शुक्रिया अदा करते हैं। सभी का विशेष आभार कि आपने अपना कीमती समय दिया है, जेपीएल ट्रॉफी सीजन 2 की शोभा को बढ़ाया है। बाजूला वा, समोरून बाजूला वा. पुढचा चेंडू फक्त लेट कट केलेला आहे. एक धावाने संघ पोहोचतोय फक्त 18. शेवटचे 2 चेंडू शेष. 22 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या आहे धावपकावर फक्त आणि फक्त 18. 22 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. धावसंख्या 25. ओ शेवटच्या क्षणी झेल पकडलेला आहे. प्रेक्षक वर्गाला जबरदस्त झेल पकडला भैयाजी. बैठे बैठे उन्होंने कैच को लपेटा. यस देखिए, जो कोई खड़े होकर कैच पकड़ेगा उनको इनाम मिलेगा, बैठकर आप कैच पकड़ेंगे तो इनाम नहीं है। एक इनिंग का खेल खत्म हुआ, कितने रन बने सुनील सर? 25 25 26 रनों का टारगेट, 26 रन टू विन। तर मित्रांनो आपण इथे सन्मानाकडे जाऊया. तर मित्रांनो आपण ही जी फर्स्ट प्राइज बघतोय भलं मोठं चषक, आणि या चषकाला ज्यांनी ज्या चषकानं आम्हाला बहाल केलेलं आहे, ज्यांनी चषकाचं स्पॉन्सर केलेलं आहे, असे सन्माननीय अप्पा भाऊ इथे उपस्थित आहेत. मी राहुल आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अप्पा भाऊ ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं प्राइज आम्हाला
बहाल केलेला आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे. असे अप्पा भाऊ यांचा शुभ सन्मान केला जातोय. राहुल यांच्या शुभ हस्ते खूप खूप धन्यवाद. आपण पहिल्या क्रमांकाचं प्राईज आमच्या या स्पर्धेला दिलं. असंच प्रेम आमच्या तर आम्हाला एकंदरीत 3 ते 4 प्रकारची बक्षिसे दिली आहेत. मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज अशी मुख्य बक्षिसं वैयक्तिक ज्यांनी दिलेले आहेत असे आमचे सन्माननीय दाते पुरुषोत्तम वंगारी साहेब यांचा सुद्धा आम्ही उचित सन्मान करू इच्छितो. मी सतीशजी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुरुषोत्तमजी वंगार यांचा सन्मान करायचा आहे, ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर असे 3 प्रकारचे बक्षिसे दिलेले आहेत. खूप खूप धन्यवाद साहेब. आपलं योगदान आमच्या स्पर्धेची शोभा वाढवून गेलं, शान वाढवून गेलं आणि आम्हाला खूप सारं सहकार्य लाभलं तुमच्या या योगदानातून. मनापासून धन्यवाद जय भवानी संघाच्या वतीने. सन्माननीय दत्ताजी जाधव हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. दत्ताजी जाधव, गणेश आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दत्ताजी जाधव यांचा उचित सन्मान करायचा आहे. दत्ताजी जाधव ज्यांचं या संघावर, जय भवानी संघावर, त्या संघातील खेळाडूंवर विशेष प्रेम आहे. नेहमी त्यांना हाक मारल्यानंतर ते कधीही मदतीसाठी तयार असतात. असे दत्ताजी जाधव यांचा उचित सन्मान केला जातोय. माईची प्रेमाची शाल आणि एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जातोय. चेज ऑन मेगा फाइनल खिताबी जंग, चैंपियन बनने की जंग शुरू है, लेकिन देखना ये चैंपियन की ट्रॉफी जाने वाली है किसके संग. पहली गेंद राकेश भंडारी ऑन फायर, इट्स अ मैक्सिमम सिक्सर. सन्माननीय दत्ताजी पवार हे सुद्धा इथे स्वप्नीलजी पवार हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. स्वप्नीलजी पवार, मी विनंती करेन शिवा आपणास की आपल्या शुभ हस्ते स्वप्नीलजी पवार यांचेही शुभ सन्मान करायचं आहे. सन्मान केला जातोय स्वप्नीलजी पवार यांचा. माईची प्रेमाची शाल आणि एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरव केला जातोय, त्यांचा गौरव केला जातोय. फुल टॉस गेंद उसे स्वंग कर दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ. फील्डरों के पास नहीं है मौका. राकेश भंडारी ने लगा दिया है चौका. पहली 2 में 10 कह दिया है राकेश भंडारी ने. अब बस तीसरा कप भी जीतने के लिए हमें पूरे तरीके से तैयार. ऐसा लगता है श्री साई की होगी एक बार फिर से जय जयकार. तसेच चंद्रकांतजी दहीफळे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. सन्माननीय चंद्रकांतजी दहीफळे यांचा सन्मान केला जातो. गणेशजी आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांतजी दहीफळे यांचा सन्मान करायचा आहे. एक मायेची प्रेमाची शाळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. फोटोग्राफर
सन्माननीय दत्ताजी शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. राहुल, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री दत्ताजी शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. सन्मानित केले जाते राहुल यांच्या शुभ हस्ते दत्ताजी शिंदे यांना. एक मैत्रीचे प्रतीक असलेले शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन त्याला सन्मानित केले जाते. सन्माननीय महेशजी शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. महेशजी शिंदे, शिवा आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते महेशजी शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. महेशजी शिंदे यांना सन्मानित केलं जाते. त्यांना छोटीशी दुखापत आहे तरी त्यांनी या स्पर्धेला भेट दिली, याबद्दल तुम्हाला खरंच तुमचे शतशः आभार. खूप खूप धन्यवाद. थैंक यू डीजे. 16-16 जीत के लिए सिर्फ 10 रन की जरूरत. मैच को आहिस्ता आहिस्ता एक तरफा कर दिया है. यहाँ पर पूरे तरीके से श्री साई स्पोर्ट ने पूरे तरीके से तबाही मचा दी है. मैच को रोकना है. एक ग्रैंड एंट्री हमारे चीफ गेस्ट ऑफ ऑनर तिरुपति तिरु जी का आगमन हो रहा है. मोस्ट वेलकम तिरुपति तिरु जी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है टीपीएल सीजन 2 में. तिरुपति तिरु जी का मोस्ट वेलकम है जेपीएल टीपीएल सीजन 2 में. तिरुपति तिरु जी का हार्दिक हार्दिक स्वागत है. इस वक्त जय भवानी की इस बिग शो जेपीएल ट्रॉफी सीजन 2 में हार्दिक हार्दिक स्वागत तिरुपति तिरु जी. मोस्ट वेलकम. आप आए, बाहर आई, आपका हार्दिक स्वागत है पूरी कमेटी की तरफ से. जेपीएल ट्रॉफी सीजन 2 में तिरुपति तिरु जी की एक ग्रैंड एंट्री, एक धमाकेदार अंदाज में एंट्री होती हुई जेपीएल ट्रॉफी सीजन 2 में तिरुपति तिरु जी का मोस्ट वेलकम. हार्दिक अभिनंदन, आपका सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय तिरुपतीजी तिरु यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय भवानी स्पोर्ट्स आयोजित जेपीएल चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मेगा फाइनल, जिस तरीके की उम्मीद थी वैसा मेगा फाइनल अभी तक देखने को नहीं मिला है. पूरे तरीके से मेगा फाइनल को एक तरफा कर दिया. और कहते हैं ना सुनील जी, जीवन हो क्रिकेट हो, एक तरफा हार और एक तरफा प्यार हमेशा नाकाबिले कबूल होता है. जंग हो या इश्क भरपूर होना चाहिए. पूरे तरीके से एक तरफा कर दिया इस मुकाबले को श्री साई स्पोर्ट ने. अभी तक पहले ओवर का खेल खत्म नहीं और ऑलरेडी 16 बन चुके हैं. महज 10 रनों की जरूरत है और गेंदे बाकी है कुल 19. रोहन एक बार फिर से मुड़ते हुए राइट आर्म ओवर द स्टंप्स. राकेश भंडारी इस बार मिस टाइम स्ट्रोक. गेंद हवा में खड़ी हो गई है. फील्डर आ रहे हैं प्रतीक, लेकिन गेंद तक नहीं पहुंच पाए. ये इस बात का प्रतीक है कि पद्मशाली राइडर का मेगा फाइनल अब तक अच्छा नहीं गुजरा है. और यहीं पर श्री साई ने बिल्कुल भी लूज नहीं छोड़ा है. 3 रन दौड़ के पूरे कर लिए. 3 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 19-19. जीत के लिए महज 7 रन, 18 बॉल 7 रन. राजू गाजंगी जी का भी बहुत विशेष आभार. उनका बहुत अहम योगदान रहा इस पूरे टूर्नामेंट जेपीएल ट्रॉफी सीजन 2 में. हम उनका विशेष आभार करते हैं. हमारे बीच मौजूद नहीं हो पाए किसी कारण राजू गाजंगी जी, लेकिन हम उनके बहुत आभारी हैं, उनके बहुत शुक्रगुजार हैं, काफी थैंकफुल हैं कि उन्होंने इतना अहम योगदान दिया, स्पॉन्सरशिप दी, टूर्नामेंट के मान सम्मान को बढ़ाया. राजू गाजंगी जी, आपका विशेष आभार. आप नहीं आ पाए, अब आपको मिस कर रहे हैं, लेकिन आपने हम विशेष अपनी भेजी है यूट्यूब के माध्यम से. थैंक यू वेरी मच. अठारह गेंदों में 7 रन. कोई करिश्मा है जो यहां से जिता सकता है मुकाबले को. पद्मशाली राइडर के लिए श्री साई स्पोर्ट अभी तक कोई भी विकेट नहीं गंवाया है. प्रतीक राइट आर्म ओवर द स्टंप्स. पिछला मुकाबला जब खेला था पीआर ने, तब उनके हीरो बने थे उस मैच के.
लेकिन यहाँ पर अच्छी शुरुआत नहीं की है प्रतीक ने। वाइड बॉल, अब चाहिए 18 में 6, एक बड़ा हिट, मैच सीधा फिनिश। देखिए जो दर्शक जो बच्चे हैं, आपसे रिक्वेस्ट है, जो पर्दा लगाया गया है इससे आपको छेड़छाड़ नहीं करनी है, इसको नहीं छूना है, क्योंकि कल भी यहाँ पर मैचेस होने वाले हैं, तो पर्दे का आप थोड़ा ख्याल रखें, उसको सही से रहने दे। प्रतीक, ओ देखना है फिर से लेग स्टंप को छोड़ती हुई, बैक टू बैक 2 वाइड गेंद करते हुए यहाँ पर प्रतीक और भी ज्यादा काम आसान करते हुए। अब चाहिए 18 गेंदों में सिर्फ 5। बहुत ही इंपॉर्टेंट टॉस जीता था। रमाकांत भाऊ यांचं हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम रमाकांत भाऊजी, आपका हार्दिक स्वागत है जेपीएल ट्रॉफी सीजन 2 में। मोस्ट वेलकम रमाकांत भाऊजी। प्रतीक, फुल टॉस खाली क्षेत्र में खेला है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, 4 रनों के लिए अब जीत से महज है। क्या चैंपियन, हैट्रिक चैंपियन बनने जा रहे हैं यहाँ पर। लगातार 3 इवेंट श्री साई स्पोर्ट पूरे तरीके से तबाही मचा दी है। पूरी टीम तैयार है, अमर, भूमेश, सागर, गणेश, गुंडा, विनिंग रन। ओ प्रतीक ने कहा ठहरो जरा, सबर करो, कहते हैं ना सबर का फल मिठवा। अभी भी जीत के लिए 1 रन की जरूरत है। राकेश भंडारी के बल्ले से आएगा या फिर प्रतीक 1 रन के लिए तरसाएंगे यहाँ पर श्री साई स्पोर्ट को। संजू वाले बहुत खुश, लगातार टीम उन्हें तोहफे पे तोहफा दिए जा रही है। इस सीजन का ये 3रा टूर्नामेंट, और इसी के साथ चैंपियन श्री साई स्पोर्ट्स। मैनी मैनी कांग्रेचुलेशन गणेश गुंडा, अमर, भूमेश, जयेश, राकेश भंडारी, सागर, दिनेश, टीम के स्पॉन्सर संजू वाले, हार्ड लाक पद्मशाली राइडर्स, हार्दिक हार्दिक शुभकामनाएं, ढेर सारी मुबारकबाद चैंपियन बनने पर श्री साई स्पोर्ट को। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये श्री साई संघाचं स्वागत केलं जाते, त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय। ही सर्व आतिषबाजी आहे अंतिमविजेत्या संघासाठी, श्री साई संघासाठी। हार्डलॉक पद्मशाली रायडर्स संघ